जवखेडे खालसा येथील पीरबाबा रमजान दर्ग्याला संरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी मोठा जमाव जमवून दर्गा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप 25 व 26 जून रोजी जमाव घेऊन दर्गावर येणाऱ्यांना रोखावे. जिल्हाधिकारी यांना निवेदन. नगर. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीरबाबा रमजान दर्गा उर्फ कान्होबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष बसवण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसामधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीरबाबा रमजान उर्फ कान्होबा दर्गा आहे. या दर्गाच्या दिवाबत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या 150 वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसाच उल्लेख असून एलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून 3 वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करून दर्गाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी भैया शेख, शाहिद पठाण, डॉक्टर परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफीक शेख, शाकिर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अनवर शेख आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व जवखेड खालसा तालुका पाथर्डी अहमदनगर येथील लोकांबरोबर माननीय कलेक्टर साहेब यांना भेटतो. विषय असा आहे की तिथं एक हजरत रमजान बाबा यांची दर्गा आहे. जवळजवळ 800 वर्षापूर्वीची दर्गा आहे. परंतु काही जातीवादी संघटना आणि काही विघ्न संतोषी लोकांनी तिथं वाद घालायचा प्रयत्न केला. 2-3 दिवसापूर्वी तिथं वाद झाला आणि त्याला असा रंग देण्यात आला की काही मुसलमान लोकांनी इतर धर्मियांवर हल्ले केले. परंतु असं काही नाही. तिथले जे प्रॉपर जे इतर धर्मियांचे मुसलमानचे लोक आहेत ते गुण्या गोविंदाने राहतात आणि आजपर्यंत तिथं कधी वाद झालेला नव्हता. परंतु काही बाहेरून आलेले आणि काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी तो वाद निर्माण करायचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे जे वाद आहेत ते गुहामध्ये त्यांनी निर्माण करून त्या दर्ग्यामध्ये मूर्ती बसवली. तोच प्रकार कापूरवाडीमध्ये झालं. म्हणजे हे सगळं जे ही संघटनाचं एकच षडयंत्र आहे का जिथं जिथं दर्गा दिसल त्या दर्गामध्ये पहिले आरतीची परवानगी घ्यायची. आरतीची परवानगी भेटली का लगेच तिथं भगवा चादर टाकण्याचं षडयंत्र करायचं. भगवा चादर नंतर लगेच फोटो आणि अचानकपणे लगेच तिथं मूर्ती प्रकट होण्याचा ढोंग करायचा आणि मग कोणीतरी लोकप्रतिनिधी किंवा मंत्री संत्री येथून म्हणतो की आम्हाला साक्षात्कार झालेत. असे हे जे प्रकार चालू आहे हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्रास चालू आहेत. जिथं जिथं हजरत रमजान बाबाची दर्गा आहे त्या ठिकाणी या लोक अशाच प्रकारे वाद निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाला आम्ही भेटलो, कलेक्टर साहेबांनाही भेटलो, ॲडिशनल साहेबांनाही भेटलो. त्यांना विनंती केली की दंगल करणारे जे लोक आहेत त्यांना कुठंतरी आपण आवरावं आणि गोवा खालसा, जवखेड खालसा आणि बाकीचे जे ठिकाणी त्याचं सगळं वाद चालू आहे ते कुठंतरी त्याला कायदा सुव्यवस्था ठेवावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. जवखेडे खालसा येथील हजरत पीर रमजान शाह बाबा उर्फ कान्होबा या दर्गाच्या ठिकाणी गुरुवारी जो वाद झाला होता त्या संदर्भात गावात आणि मीडियात अतिशय त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे आणि तो अतिशय चुकीचा प्रचार प्रसार करण्यात आलेला आहे. ॲक्च्युलीमध्ये तिथं बघितलं गेलं तर आमच्या 4 पिढ्यापासून तेथे हजरत पीर रमजान शाह बाबा दर्गा उर्फ कान्होबा अशा प्रकारे आम्हाला ते दिलेलं इनाम आहे. रोज तिथे आमचे मुजावर सकाळी जाऊन तिथे झाडलोट, दिवाबत्ती, चादर टाकणे, स्वच्छता ठेवणे ही सर्व कामे रोज सकाळी आमची मुजावर तिथे जाऊन करत असतात. यात्रा भरवणे, दरवर्षी पाडव्याच्या वेळेसची पूर्ण यात्रा, संदल, छबिना, चादर
मिरवणूक या सर्व बाबी पिढ्यानुपार आम्हीच करत आलेलो आहोत. त्या ठिकाणी उतार्यावर सुद्धा आमचीच नावे आहेत. त्या ठिकाणची जमीन पण आम्हीच करतो. सर्व पोझिशन आमचं आहे. परंतु चुकीच्या प्रकारे काही मीडियाच्या लोकांनी आणि काही जातीवाद निर्माण करणाऱ्या काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी वाद निर्माण केला. आमचे जे मुजावर होते त्यांच्याशी त्या ठिकाणी वाद घातला आणि त्याला भांडण झालेलं आहे असं स्वरूप देऊन गुन्हे दाखल केले. आमची बाजू कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी विचारात घेतली गेलेली नाही. त्या संदर्भात आमची मागणी अशी आहे तर त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून काही महाराज लोकांनी व्हिडिओ व्हायरल करून तेथे काही समाज विघातक कृत्य करणारे लोक आणून त्यांचा आरती करण्याचा तेथे प्रयत्न आहे. आरती करण्यास आमचा पूर्णतः विरोध आहे. येत्या बुधवारी आणि गुरुवारी या 2 दिवशी त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात त्याला नादवक्त म्हणून त्या ठिकाणी जमाव गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी माननीय कलेक्टर साहेब, SP साहेब, ॲडिशनल SP साहेब आम्ही सर्वांना विनंती करतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य होऊ नये यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रशासनाची बंदोबस्ताची व्यवस्था करावी आणि जर अशा प्रकारे काही बेकायदेशीर कृत्य घडलं तर त्यासाठी पूर्णतः कलेक्टर प्रशासन हे पूर्णतः जबाबदार राहतील.